दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू ऑन केला जाईल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला पाहायचा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी एक धाव श्री गणेश केला जातोय. आणि या ठिकाणी लकी ड्रॉ नरेंद्र याच्या माध्यमातून येतोय. मटन किंग थाळी. हो 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 हो, झेल पकडण्याची संधी पाहायचंय. झेल पकडला जातोय. पहिला धक्का स्वरूप बिरजे माघारी परतावं लागेल. 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय वाघजाई देवी 11 मुंडर संघाला. मटन किंग थाली. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना पारस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नवीन बॅट्समन दाखल होतोय. सागर स्वतः कर्णधार. पाहायचंय आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आले. गोलंदाज पारस याला राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाज पारस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर्सला या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. या ठिकाणी झेल कव्हर केला जाईल का पाहायचाय. ओहो हो हो हो, चेंडू पर्यंत पोहोचले होते, गॅदर केलं होतं, परंतु झेल घेण्यामध्ये शेवटच्या क्षणामध्ये हातातून झेल निसटताना आपण पाहतोय. झेल सुटलाय. त्यानंतर फलंदाजांनी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या डबल धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 4 महत्वपूर्ण झेल होता. जर का हा झेल पकडला असता तर नक्कीच पुन्हा एकदा बॅकफुटला थोडासा संघ पाहायला मिळाला असता वाघजाई देवी 11 मुंडर संघ. परंतु आता मात्र जखमी वाघासारखा मैदानात वावरणार का पाहायला नक्कीच आवडेल. फलंदाज सागर स्वतः कर्णधार. कर्णधाराची विकेट या ठिकाणी घेतली असती तर नक्कीच थोडस मनोबल खचलं असतं संघाचं. परंतु या ठिकाणी पाहायचंय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कडक उन्हाच्या प्रहारामध्ये दुपारच्या सत्रात या ठिकाणी आपण सेमीफायनलचा दुसरा थरार पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून सर्वत्र जोडले गेलेल्या समाज बांधवांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण सेमीफायनलचा दुसरा थरार पाहतोय. श्री गणेश कृपा फायटर्स जानवळे विरुद्ध वाघजाई देवी 11 मुंडर. षटकातील पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेखा पार प्लॉट मध्ये चाललाय. येतोय चौका. म्हणावं लागेल स्लॉट मध्ये दिया. ओहो हो, पुन्हा एकदा अफलातून लाजवाब शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय कव्हर्सच्या डोक्यावरून. तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण केलं जाते. पॉइंट वरून कव्हर्सला डीपला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजनला धाव घेतली आणि चेंडू अडकवलाय. आणि त्यानंतर पाहायचंय थोडासा ओव्हरथ्रो झालाय, परंतु 2च धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेवरच समाधान. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकाखेरीस नक्कीच फक्त दुहेरी अंकात पदार्पण केलं जातंय. तब्बल 6 चेंडूंचा खेळ खेळावा लागलाय वाघजाई देवी 11 मुंडर संघाला दुहेरी अंकात पदार्पण करायला. धावसंख्या 10.
एक बाद 10 अशी धावसंख्या पाहायचंय दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कोणता येतोय, कारण महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा दुसरा चित्तथरारक मुकाबला आपण पाहतोय. यानंतर विशेष मॅच, एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला पाहायचे. दोन्ही संघ आपण तयार आहात याची आपण या ठिकाणी नोंद करून घ्या. गोलंदाजी मार्कवर थोडासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जाईल. पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर या ठिकाणी आपण गोलंदाज बॉलरचं नाव पोहोचवायचंय. रुपेश वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक. रुपेश पहिला चेंडू डाऊन द लेग, अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर धावेची खूण या ठिकाणी केली जाते आणि नोंद देखील या अवांतर धावेची या ठिकाणी केली जाईल. 11 अशी धावसंख्या एक गाड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पाहायचा दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग, अवांतर चेंडू, वारंवार अवांतर चेंडू फेकले जात आहेत. हाय व्होल्टेज मॅच आहे. थोडासा दबावाखाली या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळेल. नवोदित गोलंदाज आहे आणि त्याला या ठिकाणी कानमंत्र दिला जातोय. पाहायचं आहे या कानमंत्राचा कितपत वापर केला जाईल. फलंदाजीला अनुकूल असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. गोल्डन पार्क शृंगारतळीचं हे ऐतिहासिक मैदान या गुहागर तालुक्यातील एकमेव असं मैदान ज्या मैदानावरील सर्वाधिक स्पर्धा आयोजन केल्या जात आहेत. आणि यावेळेस दर्जेदार स्ट्रोक स्वरूप कोलगे याच्या बॅट मधून निघताना आपण पाहतोय. सरळ चेंडूला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार षटकार. चाललाय वन बाउंस सीमा रेखा पार. VPL चौकार. एसटीजे थँक्यू. आता मात्र महागड षटक म्हणावं लागेल. तब्बल 2 चेंडूंवरती 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाज रुपेश याने नवोदित गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजावरती पुरेपूर हल्ला चढवला जातोय. पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक धाव या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. स्कोर कार्ड वरती धावा पाहतोय आपण 23. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू असताना रुपेश गोलंदाजी मार्कवर. ओहो, हा सुरेख चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लाईन अँड लेंथ, योग्य टप्पा आणि योग्य गती या चेंडूवरती पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश याच्या माध्यमातून प्रेशर खूप आहे, परंतु ते हँडल करायला पहिल्या 2 चेंडूंमध्ये थोडासा गडबडला होता आणि त्यानंतर आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही चालू षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचा आहे या 2 चेंडू कशा प्रकारे फेकी केली जाईल गोलंदाज रुपेश याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कट केलाय. अतिशय सुरेख फटका पाहायचा डीपला त्या ठिकाणी. कव्हर्स वरून क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. एसटीजे थोडस महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. अंतिम चेंडूवरती पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण, बॉल स्टॉप करण्यामध्ये यश आलंय. एकच धाव या ठिकाणी पूर्ण होईल. एका धावेवरच समाधान.
दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल. 2 षटकाखेरीज 14ची सरासरी मेंटेन करण्यात यश आलंय वाघजाई देवी 11 मुंडर संघाला. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय 28. ज्यावेळेस पहिले षटक फेकलं होतं पारस याने त्यावेळेस धावसंख्या होती 10 आणि तदनंतर आता मात्र या षटकामागे 1 षटकार आणि 2 चौकाराच्या सहाय्यानं पारस याने रुपेश याने धावा खर्च केल्यात 18. अतिशय सुरेख दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. सागर स्वतः कर्णधार आहे आणि 6 चेंडूंवरती 13 धावा सागर याच्या बॅटमधून आपण पाहताय. 215ची सरासरी त्याने मेंटेन केली. तर दुसऱ्या साईडला स्वरूप कोलगे आतापर्यंत 300च्या सरासरीने धावा जमवतोय. 4 चेंडूंवरती 12. एक गडी बाद झालाय. स्वरूप बिरजे सांघिक धावसंख्या 28. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. विनायक पाहायचंय खलनायक ठरणार का गोलंदाजी मार्कवर. श्री गणेश कृपा जानवळे संघाकडून तो म्हणजे विनायक राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज आहे. स्वतः कर्णधार या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. थोडस क्लोज किपिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल आणि एका धावीवरच त्या ठिकाणी समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कव्हर्सच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्या 29. विनायक पाहायचंय काउंटर अटॅक करण्यासाठी जबाबदारी दिले. या चेंडूवर पुन्हा एकदा पॉइंट वरून क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला येईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. नवोदित क्षेत्ररक्षक आहे. चांगलं चेंडू पकड त्याची पाहायला मिळते. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. चांगला काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्क वरती आपण विनायकाच्या माध्यमातून पाहताय. परंतु सागर अतिशय सुरेख देखणे फटके त्याच्या बॅट मधून आलेत आणि ताकद सुद्धा आहे. परंतु 5 षटकांचा सामना असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांकडून आपण पाहतोय. राऊंड विकेटने मारा करण्यासाठी आता मात्र खराब चेंडू होता. त्या चेंडूवरती हल्ला चढवला. एअर स्ट्राईक केलाय. सरळ सीमा रेखा पार. एसटीजे धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 36. एक बाद 36. तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेचण्यात यश मिळतंय. फलंदाज सागर याला 36. सर्व जे इतर खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण लेग साइडला जायचंय बॉल आणण्यासाठी. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एक्स्ट्रा खेळाडू हो लो फुल टॉस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव वाचवण्याची संधी. पकडले का पाहायचंय. सुरक्षित क्रीज मध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव काय अंतिमदा गणेश श्रीगावकर. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. ऑफ साइडला आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला त्याला तैनात केलंय. एकटा क्षेत्ररक्षक आहे डीपला आणि परंतु पूर्ण एरिया कव्हर करण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे गणेश याला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण गणेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवरती 37. फक्त एकच धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यश आलंय सागर याला. अतिशय सुरेख फलंदाजी सागर याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. 233ची सरासरी एक चांगली सरासरी म्हणावी लागेल. सागर स्वतः कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिली विकेट गेल्यानंतर चांगलं पार्टनरशिप बिल्ड करण्यामध्ये यश मिळवलंय सागर आणि स्वरूप याला. स्वरूप कोलगे आपण स्ट्राईक एंडला पाहणार आहोत. 260ची सरासरी आता मात्र स्वरूप याची आपल्याला पाहायला सचिनजी पाटणकर यांच्या माध्यमातून पारितोषिक ऑन होतंय ते म्हणजे सागरसाठी षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. सागरच्या षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक.
ओहो हो हो हो, विनायक आता मात्र खलनायक ठरलाय. महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश आलंय. चांगली फिल्डिंग प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळाली. मिड ऑफच्या दिशेनं धनंजय बिर्जे यांचा चांगला झेल पाहायला मिळालाय. दुसरा गडी गारद करण्यात यश आलंय. अतिशय पाहायचंय राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज विनायक. ओहो हो, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी संपन्न होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूंवरती आतापर्यंत 37 धावा उभारल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. 12 चेंडूंचा खेळ पाहायचा. या 12 चेंडूंवरती किती धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश मिळवणार तो म्हणजे वाघजाई देवी 11 मुंडर संघ, कारण श्री गणेश कृपा फायटर संघ हा देखील एक तितक्या ताकदीचा संघ म्हणून पाहिलं जाते. गटातील 3ही सामने विजय संपादन करण्यात यश आले गणेश कृपा श्री गणेश कृपा फायटर संघाला. सचिनजी पाटणकर यांच्या माध्यमातून सागरच्या षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. 1 षटकार आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक सागरला प्राप्त होणार आहे. पाहायचंय मोठं पारितोषिक लावण्यात आलंय, कारण तितक्या ताकदीची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेजची मॅच आहे. पाहायचंय सेमीफायनलचा दुसरा चित्तथरारक सामना आपण पाहतोय. वाघजाई देवी 11 मुंडर विरुद्ध श्री गणेश कृपा फायटर संघांमध्ये. मनापासून स्वागत करतोय. वैश्यवाणी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4 स्वर्गीय प्रसाद रवींद्र संसारे स्मृती चषक 2026. चांगला चेंडू आहे. फटका चांगला आहे, परंतु झेल सुटतोय. निश्चितच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारद करण्याची संधी होती, साथ देत नाहीये. खूप दूरवर आणि जलद गतीने जाणाऱ्या चेंडूला मात्र तो अडवतोय आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. याच एका धावेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 38 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला तो मजबूत बांध्याचा फलंदाज अर्थातच आशिष जो नवा आहे, जो नुकताच मैदानात आलाय. पुन्हा एकदा भारतचा पुढचा चेंडू आहे. हा चेंडू खराब मारा आहे. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातोय. पंच मात्र दोन्ही हात फैलावत आहेत आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी ही स्वैर धावेची गुण करताना आपण बघतोय. दरम्यान या चेंडूवरती 1 अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोती गोलंदाज पारस. चांगला चेंडू आहे. बॅटची खालची कडा घेतोय आणि त्यानंतर मात्र मिडविकेट पट्ट्यातून ही दुहेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार, यात काही शंका नाहीये. अर्थातच आशिषच्या खात्यात ही दुहेरी धाव गेली. एकेरी दुहेरीने मात्र धावफलक पुढे सरसावताना आपण बघतोय. एकूण धावसंख्या पाहिली तर 41 धावा. सागर मात्र त्याला काहीतरी कानमंत्र देतोय. पारस मात्र पहा अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गवरती तो सज्ज झालाय. पुन्हा या षटकातला पुढचा चेंडू. हो हो, मोठा फटका खेळा देखील आणि त्याचबरोबर त्याची दिशा देखील योग्य असावी लागणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पहा. आधीचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, त्यानंतरचा चेंडू पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर जातोय. दोन्ही हात फैलावले जात आहेत. अर्थातच आतापर्यंत या षटकात 3 स्वैर चेंडू टाकलेत, ते म्हणजेच याच पारसने, ज्या पारसने आधीच्या सामन्यांमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, तोच पारस.
चांगला चेंडू आहे, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो का ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या दिशेने होता, परंतु निश्चितच नक्की काय घडलंय, नक्की काय घडलंय, काय बिघडलंय, कोणतीही गरज नव्हती. दोघांमध्ये समन्वय असणं खूप गरजेचं होतं, कॉल होणं गरजेचं होतं, परंतु कॉल केला जात नाहीये आणि त्यामुळेच मात्र हा झेल सुटतोय. आणि त्यानंतर मात्र आशिष आनंदाने दुसरी धाव धावताना आपण पाहिलं. अशा पद्धतीने ही दुसरी धाव देखील पूर्ण होते. साधा सोपा झेल होता. खरंच या ठिकाणी ही जर छोटीशी चूक झाली नसती तर पारसला आणखी एक गडी तंबूत परतवण्यात यश प्राप्त झालं असतं. पारसच्या या षटकात 2 झेल सुटलेत. हो, आता मात्र चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. यष्टी रक्षकाला थोडासा हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता, तो म्हणजेच स्ट्रायकिंग बटच्या फलंदाजाने, परंतु यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. यष्ट्यांच्या मागे कोण आहे तर विनायक. चांगला चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन गेलाय. चेंडूची दिशा पहा, बरोबर थर्डमॅनच्या पट्ट्यात गेला आणि तिथून ही निश्चितच एकेरी धाव प्राप्त होते. याच एका धावेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 47. षटक क्रमांक आपण हे 4 पाहतोय. पारस कडून टाकलं जातं. पारस मात्र या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहित आहे की वाघजाई या संघाला आपल्याला पराभूत करायचं असेल तर चांगली या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे. तिसऱ्या षटकातला हा मारा आहे श्री गणेश कृपा फायटर्स या संघाकडून केला जातोय. गणेश कृपा फायटर्स संघाचे सर्व ओंकारजी संसारे आणि आर्यन संसारे आपला संघ या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत जाण्याची प्रतीक्षा करताना आपण बघतोय. हो, आता मात्र चेंडू शरीर यष्टीवरती आदळलाय. बॅटला लागलाय की ते पाहायचंय. बॅटला लागत नाहीये, शरीर यष्टीवरती आदळतोय. या आधीच्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतरची 1 धाव, अशा एकूण धावसंख्या होती ती म्हणजेच 48 धावा. षटक क्रमांक हे 4 संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा. अत्यंत कमी वेगाने या ठिकाणी धावा रचलेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा रचल्या जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये 74 धावा कुठल्या होत्या, आता मात्र 48 धावा कुठलेल्या आहेत. 4 षटकं संपलेली आहेत, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंवरती मोठ्यात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. षटकार अथवा चौकार अधिकाधिक ठोकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जरी दुहेरी धाव प्रत्येक चेंडूवरती घेतली तरी देखील एकूण या षटकामध्ये 12 धावा जमू शकतात. ही समीकरणं डोक्यात ठेवून मैदानात खेळणं खूप गरजेचं आहे. सागर स्थिरावलेला आहे तर त्याच्या जोडीला आलेला जो फलंदाज आहे तो म्हणजेच आशिष मात्र थोडा सेटल होण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर मात्र त्यांना रोखण्याकरिता अंतिम षटकातील मारा करण्याकरिता येतोय तो म्हणजे श्री गणेश कृपा फायटर संघाचा हा एक धनंजय बिर्जे या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. 48 धावा, 48 रन 4 ओव्हर के बाद. धनंजय बिर्जे फुटटॉस चेंडू आहे. चेंडूवरती प्रहार करतोय. खेळाडू बनतोय प्रेक्षक बनतात खेळाडू. अर्थातच चेंडू जातोय थेट प्रेक्षक कक्षामध्ये. दरम्यान या पहिल्या चेंडूला तो सीमा पार फायटर संघाच्या या पहिल्या चेंडूवरती शेवटच्या षटकातील एक षटका ठोठावला तो सागर. पुन्हा मात्र चांगला फटका. या चेंडूवरती पाहूया, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकातील शर्यत, चेंडू जिंकतोय. अर्थातच चेंडू सीमा पार. सागर मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. एक जबरदस्त या 10 धावांनी संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 58 धावा. अजूनही
4 चेंडू शिल्लक आहेत. धनंजय मात्र या ठिकाणी विचारपूर्वक चेंडू टाकणार आहे, कारण समोर पहा आक्रमक अशा प्रकारची फलंदाजी करणारा फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. पुढच्या चेंडूवरती चौकार अथवा षटकार ठोठावणार यात काही शंका नाहीये, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. परंतु धनंजय देखील तितक्याच ताकदीचा आणि तितकाच अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. या गोलंदाज आणि फलंदाज याच्यामध्ये कोण भारी ठरतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. हे मात्र कोण ठरवणार आहे तर काळ ठरवेल, ही वेळ ठरवेल. या वेळेवरती पाहूया कोण कशा पद्धतीने कामगिरी करतो ते. आता मात्र या ठिकाणी धनंजय कडून हा चेंडू टाकला जातोय. अर्थातच या षटकातला तिसरा चेंडू आहे. आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत. पुढे सरसवतोय चेंडूवरती मात्र बॅट भिरकावली गेली. एक धाव पूर्ण झाली. खराब क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याची संधी मिळते. आशिष आणि सागर हे दोघे जण दुहेरी धाव पूर्ण करतायत. दोन यष्ट्यांच्या दरम्यान जलद गतीने आणि चांगल्या पद्धतीने धाव गती राखत ही दुसरी धाव देखील पूर्ण करतायत आणि याच 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 60 धावा. पुन्हा चांगला चेंडू, परंतु बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे येत नाहीये. 2 धावा घेण्याची संधी आहे. जोपर्यंत या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र दुहेरी धाव पुन्हा एकदा सागरच्या खात्यात येते. पहा, पहिल्या चेंडूवरती एक षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, चौथ्या चेंडूवरती देखील दुहेरी धाव. अशा पद्धतीने या षटकाचं आपण पृथक्करण पाहतोय. या षटकात जर आपण पाहिलं तर जास्त वेगाने धावसंख्या रचण्याचा प्रयत्न केला जातोय. रनरेट वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. सरासरी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या वरून थेट सीमा रेषा पार षटकार. जबरदस्त षटकार. सागर मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. सागरला माहित आहे की अंतिम सामन्यात जाण्याकरिता आपल्याला अधिकाधिक धावा जमा कराव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल आणि चांगल्या प्रकारची कामगिरी करत करत आपल्या संघाला नेऊन ठेवतोय. एकूण 18 चेंडू 44 धावा तो खेळतोय वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 68 धावा. 18 चेंडू 44 धावा. अर्धशतक तो पूर्ण करणार का? आतापर्यंत या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र अर्धशतक होऊ शकतं ते सागरचं. आतापर्यंत 3 हाफ सेंचुरी झालेल्या आपण पाहतोय, 3 अर्धशतक झालेली पाहतोय. ओहो, मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या पट्ट्यात निश्चितपणे आलेला नाहीये. त्यानंतर मात्र ही एक धाव तर पूर्ण झाली आहे. लेगबाईचा देखील इशारा येतोय. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना आई वाघजाई देवी 11 मुंडर संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 69. विजयाकरिता 70 धावांची गरज असणार आहे. पाहूया या 70 धावांचा डोंगर कशा पद्धतीने रचला जातो ते. या स्पर्धेकरिता ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. या आधीचा जो सामना झाला होता त्या सामन्यातील सामनावीर हा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. अर्थातच पहिला उपांत्य फेरीचा सामना कोकण कट्टा विरुद्ध कोकण फायटर्स. यामध्ये कोकण फायटर्स हा विजयी ठरतोय. या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललाय तो खेळाडू आहे यश शिरगावकर. 19 चेंडूमध्ये 58 धावा कुटणारा यश शिरगावकर ठरतोय या ठिकाणी सामनावीरचा मानकरी. त्याचबरोबर सुजल शिरगावकर यांच्याकडून याच यशला 500 रुपयांचं देखील पारितोषिक असणार आहे. यशला विनंती आहे आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वैश्यवाणी प्रीमियर लीग 2026 स्वर्गीय प्रसाद रवींद्र संसारे स्मृती चषक 2026 मधला हा आपण दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आई वाघजाई देवी 11 मुंडर संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 69. 70 धावांचा पाठलाग करावा लागेल 5 षटकांमध्ये श्री गणेश कृपा फायटर या संघाला. श्री गणेश कृपा फायटर या संघाचे संघ मालक ओंकार संसारे व आर्यन ओंकार संसारे. तर या ठिकाणी दुसऱ्या संघाचे संघ मालक म्हणजेच आई वाघजाई देवी 11 मुंडर संघाचे संघ मालक सागर शिरगावकर आणि आशिष बेलवलकर. डॉक्टर सन्मानजी बेलवलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेकरिता त्यांनी वस्तू स्वरूपात देणगी दिलेली आहे. अशा प्रकारचे आमचे देणगीदार माननीय डॉक्टर सन्मानजी बेलवलकर हे या ठिकाणी दाखल होत आहेत. प्रथमोपचार पेटी आणि त्याचबरोबर एक आकर्षक चषक देखील त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे.
मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडू पाठवायचा आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आहे. आई वाघजाई देवी 11 मुंडर संघ क्षेत्ररक्षण सजवेल, तर श्री गणेश कृपा फायटर हा संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवेल. 71 धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी कोणती पाठवली जाणार, कारण 5 षटकं आहेत. या 5 षटकांमध्ये संयमाने खेळ खेळणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला 3 किंवा 4 षटकं असतात त्यावेळेला दे दणादण फलंदाजी केली तरी सुद्धा चालू शकते, परंतु अशा वेळेला आपण 5 षटकांचा सामना खेळतो त्यावेळेला मात्र अत्यंत संयमाने खेळावं लागतं. आता पंच समीर पवार हे देखील लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने येतील. त्यांच्या जोडीला कैलासजी पिलणकर हे मैदानात दाखल झालेले आहेत. तर मैदानात मात्र पहा, आई वाघजाई देवी 11 मुंडर संघ आपापसात चर्चा करतोय. चर्चे अंती ते आपापल्या जागेवरती जातील. पहा, या 5 षटकांमध्ये निश्चितपणे वेगळ्या प्रकारची रचना करावी लागेल, एक वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागेल आणि या रणनीतीमधून आपल्याला विजय देखील साकारावा लागेल. अशा पद्धतीचा प्रयत्न मैदानात केला जाईल. समीरजी पवार, आपल्याला विनंती आहे, आपण बरोबर मैदानाच्या दिशेने जायचे. समीर पवार, पंच समीर पवार, माननीय डॉक्टर सन्मानजी बेलवलकर यांचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. वेलकम या सायंकाळच्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या उपांत्य फेरीच्या मध्यंतराच्या दरम्यान आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. पहिल्या षटकात काय घडतंय याच्याकरिता आपण थेट जाणार आहोत साईराज दाभोळकर यांच्याकडे. खरं तर या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर 3 वर्ष यशस्वी स्पर्धा केली आणि 4थ्या वर्षातला आपण हा यशस्वी प्रवास पाहतोय, अंतिम टप्प्याकडे जातोय. पहिल्याच वर्षामध्ये समाजस्तरीय स्पर्धेमध्ये वुमन प्रीमियर लीग घेणारा हा वैश्यवाणी समाज होता. ज्या समाजाचा आपण विचार केला तर 2 ते 3 टक्क्यापेक्षाही कमी टक्केवारी असतानाही, म्हणजे ग्वाहागर तालुक्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः 150 पेक्षा कमी कुटुंब आहेत, तरी देखील अशा प्रकारची कमाल करून दाखवली होती. याच समाजाने हा इतिहास मात्र महाराष्ट्राच्या पटलावरती त्यांनी रचला होता. अशा प्रकारचा इतिहास रचल्यानंतर हा पहिला उपांत्य फेरीचा सामना संपलेला आहे आणि दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे आपण जात असताना, दुसऱ्या इनिंगकडे जात असताना आपण थेट जातो. त्याचबरोबर माननीय नितीन दादा बेलवलकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. थेट जातोय साईराज दाभोळकर यांच्याकडे. धन्यवाद अमित सर. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय. आपण पाहताय 70 धावांचा पाठलाग, 30 चेंडू आणि 70 धावा. पाहायचंय कशा प्रकारे पाठलाग केला जाईल श्री गणेश कृपा फायटर्स संघाकडून. या ठिकाणी सन्माननीय नितीन दादा बेलवलकर यांचा सन्मान केला जातोय. अंतिमजी संसार यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने फोकस करायचंय. खूप खूप धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. एक मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभतंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्ट्राईक एंडला विनायक, खलनायक म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली होती. तर नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या आहेत असे ओंकार संसार यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर तितक्या ताकदीचा गोलंदाज स्वरूप कोलगे असेल. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने पहिला चेंडू फेस करण्यासाठी विनायक. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं फंबल झाले, डायरेक्ट हिट करण्याची गरज होती. या ठिकाणी हिट झाला असतं तर नक्कीच मोठा मासा जाळ्यात सापडला असता. थोडस आता मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिलीच एक धाव चोरट्या स्वरूपात एक धाव जमा केली जाते. संघाचं खातं ओपन केलं जातंय. श्री गणेश केला जातोय. धावसंख्या होतं 1. आपण पाहतोय हो इनसाइड आउट पाहायचा आहे. हो, लॉंग ऑफ. स्वरूप बीरजे चेंडू खाली येत होता, तदनंतर नो मॅन्स लँड चेंडू होतोय
आणि ज्या वेळेस सेमीफायनल फायनलचे सामने मैदानाच्या आतमध्ये रंगत असतात, एक एक चेंडू हवेमध्ये तरंगल्यानंतर प्रत्येकाची धगधग धगधग वाढत असते आणि त्याच दगदगीत कुठेतरी थोडंसं क्षेत्ररक्षण खराब वगैरे होण्याचे चान्सेस असतात. परंतु आता मात्र पाहायला गेलं तर चेंडू खूप लांब होता. तदनंतर डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. स्वरूप बिर्जे याच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल विनायक. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 2. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण फिरवलं जातंय, सजवलं जातंय. स्वरूप कोलगे याच्या माध्यमातून राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. हो पुन्हा एकदा जोरदार फटका खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळवण्यात यश आले गोलंदाज स्वरूप याला. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहताय 2. सलग 3 षटक. अंतिम बॅलच मारले नाही. सुजितने मारला ना. सुजित पुन्हा एकदा धावगतीला सुरुवात केली जाते. शॉर्ट पिचवर आदळला होता, त्याला पुरेपूर पुल केलाय आणि सक्सेसफुल ठरलाय आणि पॉवरफुल पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज या ठिकाणी विनायक. मी मगाशीच म्हटलं होतं खलनायक आहे, चांगली गोलंदाजी केले आणि आता फलंदाजी मध्ये देखील त्याची ताकद आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या चेंडूवरती हा एक चांगला स्ट्रोक आपण पाहताय. रिप्ले मध्ये सक्सेसफुल ठरतोय तो म्हणजे पॉवरफुल विनायक याचा फटका. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले पहिल्या षटकामधील आणि 8 धावा या श्री गणेश कृपा फायटर्स संघाच्या पाहायला मिळत आहेत. 70 धावांचा पाठलाग करीत असताना आतापर्यंत येणारे चेंडू आहेत 26 आणि धावांची गरज आहे 62. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड करावी लागेल या 2 सलामीवीरांना. एक महत्वपूर्ण फलंदाज आहेत विनायक आणि ओमकार पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर स्वरूप आता मात्र कशा प्रकारे कमबॅक करतोय. यावेळेस देखील दर्जेदार स्ट्रोक. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, परंतु आता मात्र थोडीशी ताकद कमी पाहायला मिळते. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा रेखा पार. विनायक याच्या पॅट मधून निघालाय हा चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. लॉंग ऑफ वरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणलाय आणि तदनंतर स्क्वेअर लेगला डीपला ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय विनायक साठी. हो पुन्हा एकदा आक्रमक फटका पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावीवरच आता मात्र मला वाटतं समाधान मानावं लागेल. अजूनही थ्रो केला जात नाहीये. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल. श्री गणेश कृपा फायटर्स संघासाठी एक चांगला स्टार्ट म्हणावा लागेल. पहिल्या षटकामागे 13 धावा कुटण्यामध्ये यश मिळवलंय ते म्हणजे गणेश कृपा फायटर्स संघाकडून. पाहायचंय दुसऱ्या षटकासाठी कोणावर जबाबदारी दिली जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा STJ फलंदाजी करताना मात्र प्रथम ज्या वेळेला आई वाघजाई देवी 11 मुंडर संघाने फलंदाजी केली त्यावेळेला मात्र 10 धावा होत्या. आता मात्र उजवी कामगिरी आहे ती म्हणजे प्रत्युत्तर देताना श्री गणेश कृपा फायटर या संघाची 13 धावा आहेत. या स्पर्धेमध्ये पहा सलग 3 षटका ठोठावणाऱ्या फलंदाजाकरिता आकर्षक ब्रँडेड अशा प्रकारचा एक स्मार्टवॉच होता. या स्मार्टवॉचचा मानकरी ठरतोय ज्याने सलग 3 षटका ठोठावलेत तो सुजित गांधी आणि रोहित पोद्दार. आणि हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलं होतं गोविंदा मोबाईलचे सर्वेसर्वा शैलेश मंगेश शेट्टी यांच्याकडून. शैलेशजींचे मी अत्यंत मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. सामन्याच्या दिशेने जातोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. धावफलकावरती धावा पाहिलं तर 13 धावा आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता मात्र मुंडर संघाचा गोलंदाजी मार्कवरती आहे
तो म्हणजे सागरकडून गोलंदाजी केली जाते. समोर मात्र पहा एक आक्रमक आणि जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करणारा फलंदाज. फुल टॉस चेंडू आहे, क्रॉस केला जातोय. इथे मात्र या चेंडूवरती निश्चितपणे एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याची देखील संधी प्राप्त होते. मला वाटतं विनायक अत्यंत वेगाने आणि जलद गतीने ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. ओंकार संसारे हे जर आपण पाहिले तर बेस्ट बॅट्समनच्या टॉप 1 ला ते आहेत. जर सलग 3 षटकार ठोठावले तर ओंकार संसारे यांच्याकडून यांच्यासाठी रुची ओंकार संसारे यांच्याकडून रोख रुपये रक्कम 5,555. मात्र चेंडू येत आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिथे जाऊ शकत नाही. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला होता, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू होता, थेट या ठिकाणी घोषांकित क्षेत्रात गेलं. अर्थातच घोषित क्षेत्रातून ही धाव देखील प्राप्त होते. रुची ओंकार संसारे यांच्याकडून ओंकार संसारेच्या सलग 3 षटकारांकरिता 5,555 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर गोविंदा मोबाईलचे सर्वेसर्वा शैलेश मंगेश शेट्टी यांच्याकडून सलग 3 षटकारांकरिता स्मार्ट वॉच. आतापर्यंत स्मार्ट वॉच दोघांना प्राप्त झालेत. सकाळच्या सत्रामध्ये सुजित गांधी यांच्या बॅटमधून सलग 3 षटकार पाहिले होते. त्यानंतर रोहित पोद्दार यांच्याकडून देखील कालच्या दिवसामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 षटकार पाहिले होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती एक चांगला मारा करणं अपेक्षित होतं, परंतु खराब मारा केला जातोय आणि या चेंडूवरती निश्चितपणे एक स्वैर अतिरिक्त धाव आपण नोंद करतोय. 70 धावांचा पाठलाग करायचा. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. पुढे येण्याची गरज नाहीये, कारण त्याला माहित आहे की हा चेंडू अत्यंत बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच मात्र या ठिकाणी हात फैलावून स्वैर धाब्याची घोड करतायत. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. 70 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी गाठायचंय. 70 धावांच्या उद्दिष्टापर्यंत जायचंय. 5 षटकं आहेत. पहिलं षटक चालू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. याला आपण पारंपरिक फटका म्हणतो, कारण चेंडू होता तो बरोबर ऑफसाईडला होता आणि त्याने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मात्र ओंकार संसारी पहा या विनायक पर्यंत जात आहेत आणि सांगतायत की आपल्याला अशा पद्धतीने फटका खेळणं गरजेचं आहे. मेरिट प्रमाणे चेंडूच्या मेरिट प्रमाणे आपल्याला चेंडू फळी फिरवणं खूप गरजेचं आहे. आता मात्र तसं करत नाहीये. ती चूक होते आणि ती त्याच्या पथ्यावरती पडते. विनायकच्या पथ्यावरती पडली आणि ती चांगली ठरते. ती म्हणजे सागरकरिता एक चेंडू निर्धाव येतोय. पुन्हा चांगला चेंडू आहे, मोठा फटका. चेंडू हवेत आहे, चेंडू सीमा पार होणार. आर पार जबरदस्त अशा प्रकारचा फटका येतोय. पहा चेंडू पाहिला होता, टप्पा पडल्यानंतर कमरेच्या लेवलने जाणाऱ्या चेंडूवरती बॅट बिरकावून दिली. चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार. वैश्यवाणी प्रीमियर लीग मधला हा उत्तुंग षटकार. प्लीज प्लीज आपण सहकार्य. दुसरं नाव विनायक आणि दुसऱ्या बाजूला ओंकार. काय कमाल आहे. आणि अशा प्रकारची कमाल आणि धमाल येते. आणि जर तुम्हाला केसांबाबत जर काही प्रॉब्लेम असेल, समस्या असतील, तर थेट जा आमच्या कृपा हेअर टॉनिक कडे. पुन्हा एकदा ओहो, इथे मात्र वाईडचा इशारा येतोय. दरम्यान संघाची धावसंख्या होती ती 26 धावा. 2026चा प्रारंभ आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे. पहा देशप्रेम, त्याचबरोबर राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र जागृती देखील होणं खूप गरजेचं आहे. परंतु चेंडू पहा एका धाबेकरिता जातोय. याच एका धाबेने संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. 27 या धावसंख्येवरती. 27. एकूण चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. किती बॉल किती पाहिजे रे राजा? किती बॉल किती पाहिजे? 20 बॉल 43. 4 बॉल दिले. 4 बॉल दिले. 2 बॉल बाकी. 20 बॉल 43. 20 चेंडू आणि विजयाकरिता 43 धावांची गरज आहे.
धाबांची गरज. सागर मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. निश्चितच खराब मार आहे. वाईड +1 अशा एकूण 2 धावा. या 2 धावांनी निश्चितच समीकरण बदलणार आहे. 20 चेंडू आणि विजयाकरिता 41 धाबांची गरज आहे. आता मात्र निश्चितच या ठिकाणी एक वेगळा विचार करावा लागेल. एक वेगळ्या पद्धतीने ही गोलंदाजी करावी लागेल. टप्पा अचूक ठेवावा लागेल आणि जर टप्पा अचूक ठेवला तर मात्र डोकेदुखी ठरेल, ती म्हणजेच या विनायक करिता. पुढचा चेंडू आहे अलॉंग द कार्पेट खेळलाय. या चेंडूवरती विनायक मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. ज्याला पहा प्रतीक्षा होती आणि ज्याच्यावरती या ठिकाणी पारितोषिक लागलेलं आहे अशा प्रकारचा खेळाडू मात्र स्ट्राईक एंडला जातोय, तो म्हणजेच ओंकार संसारे. रुची संसारे यांच्याकडून सलग 3 षटकारांकरिता ओंकारच्या 5,555 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच गोविंदा परत मोबाईल ओमकारसाठी परत प्राइज ऑन झालंय. जर ओमकारने मॅच जिंकून दिली तर अविनाश लांजेकर याच्याकडून 1111चं प्राइज ऑन झालंय ओमकारसाठी. समीकरण मात्र बदलते पुन्हा. ओहो, खोदून खेळलाय. खोदून काढलेला चेंडू. निश्चितपणे या चेंडूवरती 1 धाव तर प्राप्त झाली आहे. या एका धावेने 70 धावांचा पाठलाग करताना 31 धावा धावफलकावरती रोवल्या गेल्या आहेत. अर्थातच चांगल्या प्रकारची धावसंख्या आहे. षटक क्रमांक आपण हे दुसरं संपलेलं पाहतोय. 2 षटकांच्या अंती 31 धावा. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 39 धावांची गरज आहे. 18 गेंदे 39 रनों की जरूरत आहे. मित्रांनो, आपण हिंदीकडे जास्त जाणार नाही आहोत कारण एक YouTube वरती कमेंट आली होती की हिंदी नको, आम्हाला मराठी पाहिजे, आम्ही मराठी आहोत. खरंच हा आपला आत्मसन्मान आहे. ही मराठी भाषा अभिजात व्हावी आणि मराठीवरती कोणीही आक्रमण करू नये हे देखील निश्चितपणे आपण जाणलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपण समालोचन कक्षामध्ये देखील बदल करतोय. समालोचन कक्षामध्ये बदल होतोय आणि आवाज येतोय पालशेतचा आवाज. सध्या RDCC बँकेमध्ये कार्यरत असणारे साईराज दाभोळकर यांचा. 18 चेंडू 39 धावांची गरज. धन्यवाद आठवडे सर. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय. गोलंदाजी मार्कवर बदल होईल. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं हे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. वैभव 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असताना स्ट्राईकला एक घातक फलंदाज ओमकार यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू हो या ठिकाणी पाहायला गेले तर अलॉंग द कार्पेटने फटका सजतो. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धाव घेतली जाईल. डेंजर एंडला योग्य वेळी दिलेला योग्य नकार हा पाहायला मिळतोय. विनायक याच्या माध्यमातून कोणताही धोका पत्करत नाहीयेत. महत्वपूर्ण मॅच आहे आणि दोघांची ही विकेट ही महत्वपूर्ण ठरणार आहे. विनायक पाहायला गेलं तर 200च्या सरासरीनं आतापर्यंत 11 चेंडू आणि 22 धावा कुठल्या आहेत, तर दुसऱ्या साईडला 100च्या सरासरीनं ओमकार यांची बॅट चालते. 3 चेंडूंवरती 3 धावा. 32 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलाय. पाहायचाय 70 धावांचं विजयी उद्दिष्ट दिलंय. वाघजाई देवी 11 मुंढर संघाने ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. पाहायचं षटकातील पुढचा चेंडू पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. पाहायचंय त्या ठिकाणी किती धावा पूर्ण करणार. चांगलं क्षेत्ररक्षण स्वरूपाच्या माध्यमातून 2 धावा तर निश्चितच पूर्ण केल्या जातील आणि या ठिकाणी 2 धावीवरच समाधान मानते दोन्ही फलंदाज. धावसंख्या 34. अजूनही ओमकार यांना पाहिजे तेवढी स्ट्राईक या ठिकाणी मिळत नाहीये, परंतु तितकी कमी भासू देत नाहीये फलंदाज विनायक. विनायकच्या बॅटमधून देखील एक चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत दोघांच्याही बॅटमधून. स्लॉट मधला चेंडू सरळ सीमा रेखा पार प्लॉट मध्ये पाठवला. येतो विनायकाच्या बॅट मधून लांब 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 लचक षटकार. यष्टीचे
लीग स्टेज मधील विचार करायचं झालं तर एक हाती फलंदाजी ओमकार संसारे यांची आपण पाहत होतो, परंतु आता मात्र ऐन मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण सामन्यामध्ये विनायकची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ मित्रांनो विनायकसाठी देखील झाल्या पाहिजेत. 13 चेंडूंवरती 30 धावांची एक महत्वपूर्ण खेळी ही विनायकच्या बॅट मधून निघताना आपण पाहतोय. यावेळेस देखील लगातारचा दुसरा गोइंग गोइंग आउट ऑफ द पार्कचा षटकार. यश विजय. धावसंख्या आपण पाहताय 46. मेंटल स्ट्रेंथ इज ग्रेटर दॅन फिजिकल स्ट्रेंथ. मनाची ताकद ही शरीराच्या ताकदीपेक्षा मोठी असते आणि आता मात्र मनोबल उंचावलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी फलंदाज विनायकच्या माध्यमातून. हो या ठिकाणी थोडस पारितोषिक यायला उशीर झालाय ताई. रुची संसारे मॅडम यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी आमदार थाळी होती, परंतु हे पारितोषिक लवकर आलं असतं तर हा निर्धाव गेलेला चेंडू नक्कीच आपल्याला सीमारेखा पार पाहायला मिळाला असता. अतिशय सुरेख दर्जेदार खेळी पाहायला मिळते विनायकच्या माध्यमातून. येणारे चेंडू आहेत 13 आणि धावांची गरज आहे 24. 13 चेंडू 24 धावा असं समीकरण असताना धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 46. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल आणि एका धावेवरच या ठिकाणी समाधान मानते दोन्ही फलंदाज आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपतोय. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. 2 षटकां या षटकामागे आपण पाहतोय सांघिक धावसंख्या 3 षटकाखेरीस 47. अजूनही 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. महत्वपूर्ण 12 चेंडूंसाठी पाहायचं आता मात्र कोणता गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजांमध्ये देखील चर्चासत्र सुरू झालेलं पाहायला मिळतोय. ओंकार संसारे त्याचप्रमाणे विनायक यांना आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. दोघांमध्ये चर्चासत्र चालू आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47. तर दुसऱ्या साईडला कर्णधार सागर याच्या माध्यमातून देखील चर्चा विनिमय घेतला जातोय. चर्चासत्र चालू केलं जातंय. महत्वपूर्ण 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूंसाठी कोणता गोलंदाज हा निवडायचा आहे चौथ्या षटकासाठी याचा चर्चासत्र पाहायला मिळतंय. वैश्यवाणी प्रीमियर लीग 2026चा हा थरार पाहतोय. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि पाहायचा अंतिम दिवसामध्ये अंतिम सत्रामध्ये आपण आलो आहोत आणि सेमीफायनलचा दुसरा चित्तथरारक सामना या ठिकाणी आपण पाहताय. चर्चासत्र संपल्यानंतर गोलंदाजी मार्कच्या दिशेने येताना स्वरूप कोलगेला आपण पाहतोय, पण तो पाहायचा स्वरूपवरती जबाबदारी ही 5व्या षटकाची असेल की 4थ्या षटकाची असेल. महत्वपूर्ण 2 खेळाडू या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. संघर्ष केला जातोय मित्रांनो विनायकच्या माध्यमातून. अतिशय दर्जेदार खेळी. 231च्या सरासरीनं 16 चेंडूवरती 37 धावा उभारल्यात. 70 धावांचा पाठलाग करीत असताना या ठिकाणी आपण पाहतोय श्री गणेश कृपा फायटर्स संघ. तर दुसऱ्या साईडला अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे कोकण फायटर्स संघ. अतिशय दर्जेदार लढत ती देखील आपण पाहिली. सेमीफायनलचा पहिला सामना तर वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं हे 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय स्वरूप कोलगे. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट थ्रो केला जातो विकेट किपरच्या दिशेनं. एका धावीवरच समाधान. एका धावीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 48. 11 चेंडू आणि 22 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावीची गरज असणार आहे. ते कशा प्रकारे ओंकारच्या प्रत्येक षटकारासाठी पिंट्या दवडी याच्याकडून 100 रुपयाचं प्राइज होणार आहे. पिंट्या दवडीकडनं ओंकारसाठी 100 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. लॉंग लेगच्या दिशेनं फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारे फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चतुर गोलंदाज स्वरूप याने एक थोडासा फिरकी फिरवली. गोलंदाज चेंडू फिरकी करत असताना थोडंसं व्हेरिएशन आणलं आणि त्याचमुळे बॅटची कडा घेऊन
फाईन लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिलात. फक्त आणि फक्त एकच धाव जाहीर क्षेत्रामध्ये ती पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या 49. अजूनही 10 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण असताना 4 चेंडूंवरती 4 धावा ओंकार यांच्या बॅटमधून निघताना आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने स्वरूप फुल टॉस बसून फटका सरळ सीमा रेखा पार. यस विजय. पाहायला मिळते मनगटातील सामर्थ्याला पाठबळ कुणाचे हवे. नव्या उमेदीने पुन्हा उभे रू घोरदळ युद्धास नव्हे. इवल्याशा वाऱ्याने सहज उद्ध्वस्त कशाचे होऊ. तळपत राहू होऊन उज्ज्वल तुफानातले दिवे. आणि आता मात्र तुफानातले दिवे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओंकार आणि विनायक अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 15 धावा. वाघजाई देवी 11 मुंडर संघाला या ठिकाणी काउंटर अटॅक करावा लागेल. स्वरूपकडे क्षमता आहे या ठिकाणी. ही पार्टनरशिप महत्वपूर्ण ब्रेक करावी लागेल. पाहायचंय स्वरूप कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. हा झेल घेणं गरजेचं आहे. परंतु हा झेल निसटला नसून ही मॅच निसटलेली आहे. पाहायचा येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे. हा झेल सुटलाय की ही मॅच सुटली. महत्वपूर्ण क्षणी ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न. संधी निर्माण होत नसते तर संधी निर्माण करावी लागते. या ठिकाणी संधी निर्माण करून दिली गेली होती गोलंदाज स्वरूप याच्या माध्यमातून. परंतु क्षेत्ररक्षण करत असताना त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. चेंडू खूप वेळ हवेत होता. जज करणं गरजेचं होतं परंतु थोडीशी उन्हाच्या या कडक प्रहारामध्ये जजमेंट थोडीशी चुकते आणि हा झेल निसटून वारंवार केला जातोय. परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळणं गरजेचं आहे. चांगली फलंदाजी या फलंदाजांकडून केली जाते तर ती पार्टनरशिप ब्रेक करण्याचे काम हे गोलंदाज करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हा महत्वाचा दुवा असतो आणि तोच कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय वाघजाई देवी 11 मुंडर संघाकडून. वर द विकेटने पुन्हा एकदा शॉर्ट पिचवर आदळ होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल आणि नक्कीच एका धावेवरच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. वाघजाई देवी 11 मुंडर संघाने पुन्हा एकदा जोशामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. 7 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेम बदलताना येतो. फक्त आपली मनस्थिती मजबूत ठेवावी लागेल. या ठिकाणी ती म्हणजे श्री वाघजाई देवी 11 मुंडर संघाला. चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. धावसंख्या 60. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. ओव्हर द विकेटने सेमीफायनलचा दुसरा चित्तथरारक सामना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेस दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं गेलंय मिड विकेटच्या दिशेने. परंतु डायरेक्ट हिट केलं असतं तर नक्कीच विनायकला माघारी परतावं लागलं असतं. एक धाव प्राप्त होईल. दरम्यान षटक संपते. 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. 6 चेंडूंवरती आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जाणार आहोत. अमित आदवडे सरांकडे 6 चेंडू आणि 9 धावा. मला वाटतं या ठिकाणी पाणी देखील गेलं. बॅट देखील गेली आहे. मैदान के अंदर गया है पानी, बदलेगी क्या कहानी. ये तो सुनने की बात है, देखने की बात है. 6 को उल्टा करेंगे तो 9 बन जाते हैं. बघा 6 ला आपण उलट केलं तर 9 होतात. हे सगळं तुम्हाला ही सगळी कमाल करावी लागणार आहे. या सामन्यात मात्र धमाल येते. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि बिजाकरिता एकूण 9 धावांची गरज आहे. आपण सामना पाहतोय दुसरा उपांत्य फेरीचा सामना. श्री गणेश कृपा फायटर या संघाचे संघ मालक ओंकार संसारे, आर्यन संसारे विरुद्ध आई वाघजाई देवी 11 मुंडर या संघाचे संघ मालक सागर शिरगावकर आणि आशिष बेलवलकर. आता मात्र श्री गणेश कृपा फायटर हा संघ विजयाकरिता ज्यांना फक्त एकूण 9 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 6 आहे. 3चं अंतर आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आहेत. ओंकार आणि त्याचबरोबर विनायकची एकूण आपण धावसंख्या पाहिली तर 18 चेंडू 39 धावा विनायकच्या. तर 8 बॉल 13 अशा प्रकारची 7 बॉल 13 अशा प्रकारची धावसंख्या आहे ती म्हणजेच ओंकार संसार यांची. 18 चेंडू मध्ये एक जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी करणारा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे ज्याच्याकडे पूर्णतः या ठिकाणी ही
इथून फलंदाजीची धूरा आहे ती आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती येतोय शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरिता, जो या संघाचा एक हुकमी गोलंदाज म्हणावा लागेल. आई वाघजाई देवी मुंडर संघाचा आशिष येतोय. आशिष मात्र मोठा प्रयत्न करणार आहे. समोर मात्र स्थिरावलेला फलंदाज आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरी सोफा सेट, टीव्ही सेट लागतो, तर मैदानात मात्र माइंड सेट लागतं. माइंड सेट झालेला फलंदाज म्हणजे स्थिरावलेला फलंदाज विनायक आता मात्र या आशिष विरुद्ध कशा प्रकारची फलंदाजी करणार. 6 चेंडू आहेत आणि 9 धावांची गरज आहे. 5 ते 6 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या बरोबर डाव्या बाजूकडून मारा करतो. या षटकातला पहिला चेंडू आहे. अंतिम षटक चालू आहे. विनायक अजूनही मैदानात आहे. पहिला चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. एक धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. झेल घेणं खूप गरजेचं होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं खूप गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला इथे प्रयत्न तर करावे लागणार आहेत. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर काय करावं लागतं. सामान्य गोष्ट ही असामान्यपणे जो करतो तो यशस्वी ठरतो. हे उदाहरण म्हणजे आपल्या या ग्वाहागर तालुक्यातील कृपा हेअर टॉनिकचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण हेअर टॉनिक पाहतो, परंतु हे यशस्वी का झालं. परंतु या चेंडूवरती प्रहार, मोठा फटका, जबरदस्त प्रहार करतोय वार. चेंडू होतोय सीमा पार, आर पार. जबरदस्त अशा प्रकारचा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने 70 धावांचा पाठलाग करत असताना उपांत्य फेरीमध्ये एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 69. अर्धशतकाकरिता फक्त 3 धावांची गरज आहे. आतापर्यंत 3 खेळाडूंनी अर्धशतक झळकावली आहेत. 4था खेळाडू या ठिकाणी अर्धशतक झळकावतो का. या विनायकच्या नावावरती अर्धशतकाची खेळी या ठिकाणी यावेळी पूर्ण होते का. आणि विजयाकरिता गरज असेल ती फक्त 1 धावेची. आता मात्र चौकार ठोठावा लागेल किंवा या ठिकाणी मोठा फटका खेळावा लागेल. 20 चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केलेला आहे आणि 47 धावा कुठल्यात अशा प्रकारचा दरम्यान चर्चा केली होती ना, ती आपण चर्चा का करत होतो याचं उत्तर मात्र या विनायकने आपल्या चेंडू फळीने दिले. जबरदस्त 21 चेंडू मध्ये त्याने एकूण धावा केल्यात त्या 53 धावा. 21 हा अंक कोणाचा आहे तर गणपती बाप्पांचा अंक आहे आणि गणपती बाप्पाच्या अंकावरती त्यांनी 53 धावा कुठलेल्या आपण पाहतोय. अशा पद्धतीने या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत दाखल होणारा दुसरा संघ आहे ओंकार संसारे आणि आर्यन संसारे यांच्या मालकीचा श्री गणेश कृपा फायटर हा संघ आहे. यानंतर मात्र आपण अंतिम सामना पाहणार आहोत 2 मातबर संघांमध्ये. गणेश कृपा फायटर विरुद्ध कोकण फायटर.